महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रश्मिता पोपेटा ICU मध्ये, संतप्त तरुणांचे भर रस्त्यात लोळण घेत आक्रमक आंदोलन, विमानतळ नामकरण संघर्ष पेटला आणि आता साखळी उपोषण सुरू। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सुरू असलेल्या भूमिपुत्रांच्या आंदोलनाने आता अत्यंत आक्रमक, व्यापक आणि स्फोटक वळण घेतले आहे। गेल्या 5 दिवसांपासून अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसलेल्या प्रसिद्ध कलाकार रश्मिता पोपेटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी संतप्त तरुणांनी थेट विमानतळ रस्त्यावर लोळण घेत आक्रमक रस्ता रोको आंदोलन केले आणि पोलिसांनी त्यांना कडक कारवाई करूनही हे तरुण जराही डगमगले नाहीत। भूमिपुत्रांच्या या न्याय हक्काच्या लढ्याला आता राजकीय आणि सामाजिक संघटनांची मोठी ताकद मिळत आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध संस्था एकवटल्या असून डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन या पक्षाकडून आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। या पक्षाच्या पाठिंब्यामुळे आणि विविध संस्थांच्या सहभागामुळे आंदोलनाची ताकद अधिकच वाढत आहे। विमानतळ नामकरणाची ही आग आता केवळ पनवेल किंवा नवी मुंबई पुरता मर्यादित न राहता रश्मिता पोपेटा यांच्या समर्थनार्थ आणि प्रशासनाच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवली येथील मानपाडा चौकात देखील आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली। त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातही वातावरण कमालीचे तापले असून ठिकठिकाणी संतापाची लाट उसळली आहे। आगरी, कोळी, कराडी समाजाच्या हक्कासाठी संपूर्ण आयुष्य संघर्ष करणारे लोकनेते दिबा पाटील हे केवळ नाव नसून भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे। नवी मुंबई विमानतळाला त्यांचेच नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, याच एकमेव मागणीसाठी रश्मिता पोपेटा यांनी चिंचपाडा पुलाजवळ उपोषणाचे हत्यार उपसले। मात्र उपोषणाचा 5वा दिवस उलटून गेला तरीही प्रशासनातील एकही जबाबदार अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही। प्रशासनाच्या अत्यंत उदासीन आणि बेजबाबदार भूमिकेमुळे संपूर्ण भूमिपुत्रांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलन थेट विमानतळ रोखून तरुणांनी रस्त्यावर उतरले व त्यांच्या समर्थनार्थ या आंदोलनकर्त्या तरुणाने रखरखत्या रस्त्यावर थेट लोळण घेतले। जोरदार घोषणाबाजी करत वाहतूक रोखून धरली। कोणत्याही कारवाईला न घाबरता या बहादर बांधवांनी आपला बाणा दाखवून दिला। सततच्या उपोषणामुळे शरीरातील पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने रश्मिता पोपेटा यांची प्रकृती चिंताजनक बनली। त्यामुळे त्यांना अखेर रुग्णालयात ICU मध्ये हलवण्यात आले। डॉक्टरांनी त्यांना तातडीने अन्नपाणी घेण्याचा सल्ला दिला, परंतु आंदोलनाचा बाणा कायम ठेवत त्यांनी रुग्णालयातही अन्नपाणी घेण्यास नकार दिला। रश्मिता पोपेटा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असल्या तरी त्यांनी पेटवलेल्या आंदोलनाची मशाल विझू न देण्याचा निर्णय स्थानिक भूमिपुत्रांनी घेतला आहे। रश्मिता यांच्या अनुपस्थितीत उपोषणाला कुठेही खीळ बसू नये म्हणून प्रशासनावरील दबाव कायम राहावा, याकरता मूळ उपोषणस्थळी आता साखळी उपोषण सुरू करण्यात अवलंबले आहे। एकामागून एक कार्यकर्त्यांचे जथ्थे आता या साखळी उपोषणात सामील होणार आहेत। आता हा लढा आरपारचा झाला असून एका बाजूला रश्मिता पोपेटा ICU मध्ये अन्न पाण्याविना उपचारांना नकार देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शेकडो तरुण पनवेल सह कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर उतरले आहेत। अत्यंत संवेदनशील परिस्थितीवर आता शासन आणि प्रशासन काय पाऊल उचलते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल, चिंचपाडा, पनवेल।